अहो दादा खरंच राहू द्या, आम्हाला हवं ते घेऊ आम्ही. 1 मिनिट का? काम आहे त्याचं. करू देत ना. का नोकरांना डोक्यावर बसवणार आहेस? ऐश्वर्या, तिला तसं बोलायचं नव्हतं ऍक्च्युली. ओरली तुला बरं कळलं तिला काय म्हणायचं ते. काय प्रॉब्लेम काय नाही हां? तू त्याचं काम करतोय, काय चाललंय तुझं? राजकुमार, निदान जेवणाच्या टेबलवर तरी वादविवाद नको. डॅड आय एम रिअली सॉरी. खरंच जेवताना वाद नाही घालायचा आम्हाला. आय मीन 1 मिनिट. सगळे तुला तुझं काम करायला काही प्रॉब्लेम आहे? नाही नाही, काहीच अडचण नाही आहे. माझंच काम आहे ना ते. पाहिलंस, त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग आता तोंड बघत बसणार आहेस का? चल जेवायला वाढ. होय, आलोच. भात दे. एक्सक्यूज मी, तिथे बसतोस का प्लीज? थँक्यू. अरे, तुमचा उपवास होता ना? हो, 6:59 ना उपवास होता. 7 वाजले, उपवास संपला. व्हेरी फनी. सुपर. आई, तू हिला राहायला परमिशन दिली आहेस. राहणार कुठे? म्हणजे कोणाच्या रूम मध्ये? गेस्ट रूम प्रिपेअर करू का तिच्यासाठी? हे 1 मिनिट. गेस्ट रूम कशाला? मी सारंगच्या खोलीत राहते ना. तुझं सारंगशी लग्न ठरलं होतं, झालं नव्हतं. लक्षात आहे ना तुझ्या? आणि माझ्या घरच्या काही मान मर्यादा आहेत, काही नियम आहेत, ज्याचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जे तू करावंस असं मला वाटतंय. आता इथे आली आहेस ना तू, कळेल सगळं तुला. शिकशील तू सुद्धा हळूहळू. मान मर्यादा, शिस्त यावरच माझं कुटुंब, हे घर मोठं झालंय. आणि ज्यांना कोणाला या सगळ्याचं पालन करायचं नसेल, त्या व्यक्तीसाठी माझ्या घराचे दरवाजे कायमचे बंद असतील. ओके? वा मॉम, तुमचा डिसिजन आवडलाय मला. जोपर्यंत अस्मीचं सत्य समोर येत नाही, तोपर्यंत तिला धाक असायलाच हवा. अरे, आम्ही आता कार्यक्रमालाच निघालोय. आपण बोलूयात नंतर. ओके? तारा, तारा, अगं तू उशीर झालाय आपल्याला. फोनवर काय बोलत बसलीयस? अगं नाही, काय नाही. रेडी आहेस ना तू? आय एम रेडी. चल निघूयात आपण. बघू. नाईस, छान दिसतेस. थँक्यू. तारा, जाण्याआधी तुला एक सांगायचंय. आजपर्यंत आपण जेवढे गाण्याचे कार्यक्रम केले ते सगळे एका बाजूला, आणि ही गाण्याची कॉम्पिटिशन एका बाजूला. दोन्ही अगदी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बट नाऊ वी हॅव टू चेंज अवर स्ट्रॅटेजी. आणि एकदा का तू ही कॉम्पिटिशन जिंकलीस ना तारा, की बघ, मोठमोठे प्रोजेक्ट असे पायघड्या घालतील तुझ्या पुढे. खरंय मम्मा, पण ना मला टेन्शन आलंय की जर या कॉम्पिटिशनमध्ये काही गडबड झाली तर. तारा, कम ऑन. अगं, इतका निगेटिव्ह विचार का करतेस तू? तारा, हे बघ, सगळं काही प्री प्लॅन्ड आहे, व्यवस्थित सेट आहे सगळं.
आणि मी तुला सांगितलं ना, ही कॉम्पिटिशन तूच जिंकणार आहेस. सगळे ऑर्गनायझर्स आपल्या ओळखीचे आहेत आणि सगळं काही आपल्या मनासारखं होणार आहे. त्यामुळे तू स्ट्रेस नको घेऊ. तू फक्त अशी मस्तपैकी प्रेझेंट हो सगळ्यांसमोर. अशी प्रेझेंट हो ना तारा, की प्रत्येकाच्या तोंडात फक्त एकच नाव असलं पाहिजे, तारा वझे. पण हे कॉम्पिटिशन पण खूप मोठं आहे ना. तारा, मान्य आहे, मान्य आहे, आपण खूप मोठी रिस्क घेतोय. पण रिस्क जेवढी मोठी असते ना, त्याचे फायदेही तितकेच मोठे असतात. ठीक आहे? अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीस, कारण यावेळी भैरवी वझेचे सगळे सूर एकदम परफेक्ट लागले. परफेक्ट. सो वैनाली थांबा. ऐका ना, मला उशीर झाला, मला जायचंय. जाऊ द्या ना. वहिनी, आपल्याला एकत्र निघायचंय. म्हणजे सारंग दादाच्या आदेशावरून आम्ही तुम्हाला लवकरात लवकर कॉम्पिटिशनला सोडण्याची जबाबदारी घेतलेली आहे. आजसाठी आमचं ते स्पेशल मिशन आहे. अहो, त्याची काहीच गरज नाहीये. मी जाऊ शकते. वहिनी, तुम्हाला आम्ही सोडलं नाही ना, सारंग दादा ना आम्हाला फटकावे. तुम्हाला चालेल का आम्ही मार खाल्लेला? नको ना, प्लीज जाऊया ना एकत्र. हो, जाऊया. चला, लवकर चला. सावली, ऑल दी बेस्ट. का? अगं तारा कॉम्पिटिशन मध्ये भाग घेते ना, म्हणजेच तू पण कॉम्पिटिशन मध्ये भाग घेते असं झालं ते. हो, ऑल दी बेस्ट. थँक्यू. आज गजरा नाही मारलास? मी स्वयंपाकघरात विसरले बहुतेक. घे. वा, असा गजरा ना दुकानदार देतो, नाहीतर काय. अरे दादा, सावली वहिनीच्या केसात तो छान पैकी गजरा माळ ना. हा, फ्रेंडशिप में चलता ही रे. ठीक आहे. धर. तू थांब जरा इथेच, मी थोडं ऑर्गनायझर्सशी बोलून येते.
काय कसं सेटअप आहे सगळं चेक करते. हं? ठीक आहे, थांब इथे. आणि फोटो बिटो काढत बसू नकोस. हं? लवकर ये. आले. हाय. हाय हाय हाय. उन्हात आलीस ना, तहान लागली असेल. पाणी हवंय, थंडगार आहे. नाही नको. घे ना प्लीज. थँक्यू. तारा थांब. तारा अगं काय करतेस तू? हे थंड पाणी पितेस? अगं गरम होत आहे ना म्हणून. कसं वॉट? गायक आहेस तू? हे गार पाणी पिऊन कसं गाणार आहेस? हा? अरे बबलू, सोहम, तुम्ही काय करता इकडे? ते आम्ही सावली वहिनीला सोडायला आलो. अच्छा. आणि आम्हाला इकडे प्रोड्युसर्सला पण भेटायला जायचं होतं. आम्ही जाऊन येतो. बर, चालेल. हे चल. वा, चांगलंय. तू ताराच्या सेवेत, भेंदळे कुटुंब तुझ्या सेवेत. चांगली खातिरदारी चालली आहे. मला तर वाटलं होतं आता अस्मी आली आहे आणि ती आली आहे म्हणजे तुझं आयुष्य नरक होणार. पण तसं काही होताना दिसत नाहीये, है ना तारा? तू तर मस्त मजेत आहेस. पण काळजी करू नको, होईल तसं. कारण आता अस्मी आली आहे म्हटल्यानंतर सारंग आपोआप तिच्याकडे खेचला जाणार. आणि तो तरी किती दिवस असा राहणार आहे ग? मग काय करशील? कुठे जाशील? त्यामुळे तू फार भुरळ पाडून घेऊ नको या सगळ्याची. सगळं खोटं आहे ग ते. हे 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 जे चाललंय ना सावली, हेच तुझं आयुष्य आहे. तुझं गाणं, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर. कळलं ना? नाही मी पाहिलंय ते सगळं, पण मला आवडलेलं नाही आहे ते. मला असं वाटतं की ॲडव्हर्टिजमेंट आणि या सगळ्या गोष्टींना बदलल्यात. सो आधीची पद्धत नाही चालणार. म्हणजे आपण आधी प्रॉडक्ट्स जसे लॉन्च केले तसं आता आपण ही नवीन कंपनी लॉन्च नाही करू शकत. नवीन काहीतरी पॅटर्न्स हवेत. हे जुने पॅटर्न्स नको प्लीज. ठीक आहे, बघा आणि सांगा, कळवा मला. ठीक आहे? येस. सावली, तुला कसं कळलं मला कॉफी हवी आहे? सावली नाही, अस्मी. तू बिझी असशील तर मी नंतर येते. काय झालं? पाय मुरगळलाय बहुतेक. इथे वर बस. दे हात दे. बस. Au. घे. पायाला लाव. लाव पायाला.
मुलगा आहे हा? ते मी वेदनेने कळवळते आणि याला फरकच नाही पडत. काय जादू केली त्या मुलीने काय माहित. काहीतरी करावं लागणार आहे असं. ये. सावली, जोवर ही कॉम्पिटिशन आहे तोवर ही रूम तुझी सिक्रेट रूम असेल. हो माई. नेहमीप्रमाणे तारा या माईकवर तुला 2 वेळा टॅप करेल आणि सिग्नल देईल. तेव्हाच गायला सुरुवात करायची. सावली, ही कॉम्पिटिशन ताराच्या करिअरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कळतंय ना? मला या कॉम्पिटिशनमध्ये कुठलीच गडबड नकोय. काही झालं तरी तारा ही कॉम्पिटिशन जिंकलीच पाहिजे. कळलं? यावेळेस जरा जरी चूक केलीस ना तर चुकीला माफी नाही. कळतंय ना? रेडी राह. नमस्कार. नमस्कार. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळा सेटअप केलाय. ग्रेट. म्हणजे आज काही झालं तरी माझी तारा जिंकणारच. येस येस. ठीक आहे. छान तयारी केली आहे. थँक्यू मॅडम. पण सगळी तयारी झालेली आहे, मग आपण का थांबलो स्पर्धा सुरू करायला? ते एक परीक्षा घ्यायची बाकी आहेत. ओ. त्याचं काय, ज्यांनी हे सगळे आयोजन केलंय ना त्यांनीच त्या परीक्षकांची नेमणूक केली. बर. पण तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. पैसे देऊन आपण त्यांना पण मॅनेज करू. आज 1 2 3 4 कितीही परीक्षा येऊ द्या, सगळ्यांना विकत घ्यायची ताकद ठेवते ही भैरवीवच आहे. काही झालं तरी माझीच तारा जिंकली पाहिजे. येस येस. कीप दॅट इन माइंड. येस मॅडम. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी प्रसाद तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. स्वरयज्ञ पुणे या मानाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघतोय तो क्षण येऊन ठेपलाय. म्हणजे स्वरयज्ञाला लवकरात लवकर सुरुवात होणार आहे. आपल्या स्पर्धेचे 3रे परीक्षक यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. विठुरा, तू नेहमी मला सांभाळून घेत आलास. आजही सांभाळून घे.